वेगवेगळ्या विषयावरती भूमिका स्पष्ट करत असताना विशालजी मला या ठिकाणी आपल्याला एक सांगायचे की सोनम वांगचुक हे सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या मागण्यांच्या करता यापूर्वी देखील त्यांनी उपोषण केलं होतं. त्यावेळेला सरकारनं ममत्वानं त्यांचं ऐकून घेतलं. त्यांच्याविषयी नेमके काय त्यांचे म्हणणं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते सगळे शांतपणे सविस्तरपणे ऐकून घेतले. हम्म. या विषयामध्ये काय होतंय माहितीये का, या देशामधले विरोधक सपशेलपणे अपयशी ठरल्यामुळे या देशामधल्या विरोधकांना कुठल्याही पद्धतीनं आपली बाजू मांडण्याच्या संदर्भामध्ये मुद्दे सापडत नसल्या कारणानं असे काहीतरी जेव्हा मुद्दे देशामध्ये उपस्थित होतात त्या मुद्द्यांना करता आणि या आंदोलनांचा आपल्या राजकीय स्वार्थाकरता वापर करून घेण्याच्या उद्देशानं या सगळ्या विषयामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की आपण राजकीय विरोध करायला अपयशी ठरलेलो असल्यामुळं या अशा आंदोलनांचा, उपोषणांचा राजकीय असंतोषाला आणखी कसं आपल्याला पेटवता येईल याचा वापर करून घेण्याकरता हे वापर करताय. बरं, उद्धव ठाकरेंना राहुल गांधींना आवाहन करावं लागतं की बाबा तुम्ही जा. यावरूनच विरोधकांमध्ये काय एकवाक्यता आहे आणि या विषयामधला जो सिरियसनेस आहे, मला एक गोष्ट कळतीये की सरकार प्रत्येक वेळेला यांच्या काळामध्ये जसं होत होतं की निवडणूक पेपर फुटल्यानंतर त्याची विक्री होत होती. लोकांच्या नियुक्त्या झाल्यानंतर 10-10, 15-15 वर्षांनी लक्षात येत होतं की या विषयामध्ये घोळ आहे, त्याच्या चौकशा लागत होत्या. तसं न होता ही जी सगळी सिस्टीम आहे ही निर्दोष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि या अशा सगळ्या घटनांना आपलं राजकीय महत्व वाढवून घेण्याकरता आणि लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्याकरता पुरेपूर वापर कसा करायचा याचा अयशस्वी प्रयत्न विरोधक करतायत. आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं काहीतरी खूप भला मोठा एक देशाला वाचवणारा एक कोणतरी मोठा नेता परदेशातनं येतोय, पद्धतीनं त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्याचा गवगवा करण्यात आला. त्याचं आंदोलन मोठं करता यावं म्हणून आम आदमी पक्ष असेल, इतर विरोधी पक्ष असतील, काँग्रेस असेल, त्याच्यामधल्या प्रमुख लोकांनी आर्थिक फंडिंग केलं. मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे फॉलोअर्स तयार करण्यात आले. पाकिस्तानमध्ये काही त्याच्यामध्ये फॉलोअर्स निघाले आणि ज्या वेळेला देशाचं सरकार उपाययोजना करतंय, ममत्वानं आपलं ऐकून घेतंय, या सगळ्या विषयामध्ये देशाच्या तरुणाईमध्ये विशेषतः असंतोष निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न या सगळ्या मंडळींनी चालवल्याचं आपल्याला दिसतंय आणि सपशेल अपयशी ठरलेल्या या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीनं तरुणाईनं पाठिंबा दिलेला नाही. हे जे मुद्दे आहेत सगळे, यांच्या मुद्द्यांना कुठेही स्वीकार्यता नाही. फसलेल्या आंदोलनामधनं दुगदुगी जिवंत ठेवण्याकरता, कुठंतरी राजकीय त्याच्यावरती पोळी बाजून घेण्याकरता फसलेल्या आणि सपशेल हताश आमच्या राजकीय विरोधकांना पाठिंबा देण्याकरता एकमेकाला या असं आवाहन करावं लागतंय. यातच विशालजी सगळं आलं आणि या माध्यमातून, आपल्या माध्यमातून देशाच्या तरुणाईला मला एक सांगायचंय, एक आवाहन करायचंय की या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या लोकांचा अजेंडा आपण तपासा. या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या लोकांची नेमकी राजकीय निष्ठा कोणाच्या पायी आहे ते आपण तपासा. यापूर्वी ज्या पद्धतीनं, अशाच पद्धतीनं इतर आंदोलनं हायजॅक करून आपला राजकीय अजेंडा राबवण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या आणि आता अयशस्वी ठरत असलेल्या काही राजकीय पक्षांनी, जसं उदाहरणार्थ आप, या मंडळींनी या व्यासपीठाचा वापर आपल्या फायद्यासाठी, राजकीय फायद्यासाठी कसा करून घेता येईल आणि राजकीय असंतोष कसा माजवता येईल याच्याकरता विशालजी हे सगळं रचलेलं कुभांड आहे. बरं. आणि अत्यंत वाईट पद्धतीनं या देशाची सिस्टीम, या देशामधली व्यवस्था, याच्या विरोधामध्ये अक्षम्य असा क्षोभ. सरकारला प्रश्न विचारले पाहिजे, सरकार प्रश्नांकरता तयार आहे, सरकार लोकांना त्याचं उत्तर देण्याकरता तयार आहे. परंतु अशा पद्धतीनं संपूर्ण देशामधल्या तरुणाईला एकदम रस्त्यावरती उतरून देशामध्ये अराजक निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये जी अयशस्वी तयारी होती, किंवा जो अयशस्वी प्रयत्न होता, तो पूर्णपणे आता फसलेला आहे. आणि अक्षरशः आता या आंदोलनाला कोणतरी जा
असं सांगायची वेळ जेव्हा राजकीय आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती येते, त्यावेळेला या आंदोलनाची ग्रॅव्हिटी काय, या आंदोलनाला पाठिंबा किती आणि या आंदोलनाला किती महत्व द्यायचं हे माध्यमांनी सुद्धा ठरवणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. निश्चितच आहे, दोन्ही बाजू समोर याव्या यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. जयेशजी, सरकारचा देखील आरोप आहे ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकार असंवेदनशील आहे अशा प्रकारचं विधान केलं जातं, त्यावेळेला अजितजींनी उत्तर दिलेलं आहे की या सर्व व्यासपीठांचा, वेगवेगळ्या आंदोलनांचा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.